दिस इज व्हेरी गुड केदार. नाही म्हणजे तुला ह्याच्याबद्दल फार काही माहिती नसूनही तू तू खूप छान प्रश्न काढलेत. नाही, हे सगळ्या टीमचं क्रेडिट ऍक्च्युली. टीम एकट्यानं क्रेडिट घ्यायची सवय नाहीये ना त्याला. आणि आपण सगळी टीमच होत आता असं म्हणायचंय बहुतेक त्याला. केदार शाबास. आता कौशिकीला मदत होणार तुझी म्हणायची. हा थोडी फुलं आणू का उधळायला? नाही म्हटलं एवढं कौतुक चाललंय त्याचं. एकदा बघा जरा, प्रश्न चेक करा बरोबर काढलेत की नाही ते. इंटरव्ह्यू ह्याचा नाहीये, बापूराव जामखंडेंचा आहे. उद्या एक शब्द जरी इथला तिथे झाला ना तरी वाट याची नाही आपली लागणार आहे. उत्तर आपल्याला द्यावी लागणार आहे सगळ्या लोकांना. अरे पूर्ण चॅनल बंद करायला कमी नाही करणार ते, कळलं का? असं काही होणार नाही. सगळं व्यवस्थितच केलं असणार त्याने. नाही, त्यांचा आतापर्यंतचा सगळ्या रेकॉर्ड बघूनच मी हे प्रश्न काढलेत. बघ मला काय, मग घ्या विषयाची परीक्षा. याआधी सुद्धा MNN चॅनल बंद पडणार होतं. ती फार जुनी गोष्ट आहे आणि पुन्हा तसं होणार नाहीये. आणि त्याचा इकडे काहीच संबंध नाहीये. मला त्या काका, मला ऑलरेडी उशीर झाला. मला निघायला हवं. मी पोहोचून तुम्हाला फोन करते. हो, पण तुझी तब्येत बरी नाहीये. एकटी जाऊ नकोस ग, तू कोणाला तरी घे ना बरोबर. दया काका, बाबा बरोबर बोलतायत कौशिकी मॅडम. हा कौशिकी मॅडम, तुमचा ताप अजूनही उतरला नाहीये. तुम्ही प्लीज एकट्या जाऊ नका, कोणाला तरी सोबत घेऊन जा ना. हे बघ, मला मला खरंच कोणाचीही गरज नाहीये दया काका. अहो तिकडे श्वेता आहे, स्टाफ आहे आणि उगाच मला कोणालाही त्रास नाही द्यायचा आहे. घरच्या माणसांची काळजी घेण्यात कसला आलाय त्रास? केदार येईल तुमच्या सोबत. ए हॅलो, ती काय म्हणते तुला ऐकू येत नाहीये का? तिला गरज नाहीये कोणाची, आणि असेल तर ती स्वतःहून सांगेल ना. ती काय लहान मुलगी आहे का? नाही सांगणार त्या, मला माहितीये. केदार, तू जाशील ना त्यांच्या बरोबर? म्हणजे तू जर गेलास तर त्यांना सोबतही होईल आणि इंटरव्ह्यू साठी सुद्धा मदत होईल ना. त्याची खरंच काही गरज नाही. ठीक आहे, मी येतो. हा, वा वा, उत्तम उत्तम. आता भाऊ बरोबर असताना ना तुला काही काळजी करण्याचं कारण नाही. हा चला, फर्स्ट क्लास इंटरव्ह्यू करा छानपैकी. ऑल द बेस्ट. हां बॅग घे. थँक्यू. थँक्यू. निघते मी. चला चला. बाबा चला, तुमच्याही औषधांची वेळ झाली होय, आहे. बाई, चला. वाढ तू, मलाही काम आहेत. मी काही रिकाम टेकडा नाहीये. वाढ. होय. हे सगळं मुद्दाम करतायत हे. दिसतंय ना मला. काही नाही रे, गोड गोड बोलून जिभेवर साखर पेरायची आणि सगळ्यांना आपलंसं करण्याचा प्लॅन आहे त्याचा. मग हे खांडेकर सगळी संपत्ती स्वतःहून त्याच्या नावावर करून देतील ना. नाही बघू दे ना, जी बघायची ती सगळी स्वप्न बघू दे. पण त्या सगळ्या स्वप्नांचा आजच चुराडा होणार आहे. आता कौशिकीला सुद्धा कळेल या हेल्परची लायकी पण नाहीये खांडेकरांचा वारस होण्याची. ते कसं? बापूराव जामखंडेंचा इंटरव्ह्यू घेणार आहे. त्याच्यासाठी रिसर्च केलाय, त्याच्यासाठी प्रश्न काढलेत ना त्या केदारने. एक शब्द जरी इथला तिथे झाला ना तरी सगळा दोष कौशिकीवर येणार. आता या हेल्पर सोबत कौशिकीचा सुद्धा खेळ खल्लास. हे काय मॅडम, कागदपत्र. धन्यवाद. आणि साहेब हे असलं पाणी पित नाहीत ना, त्यांना मिनरल वॉटर लागतं आणि ते बी बाटलीतलं. ठीक आहे कुमार, प्लीज. टीम, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऑल सेट. तुमची तब्येत कशी आहे मॅम आता? तब्येत बरी आहे. हे कोण आहेत? हे पूर्वतयारीसाठी आले साहेबांच्या.
तयारी बघितली ना तुम्ही? एकदम. प्लीज बाहेर जा ना. थँक्यू. हे ज्युनियर बाजूला हो. पॅम्पलेट दाखव. ओके टीम प्लीज लक्ष द्या. आपण हा इंटरव्ह्यू TRP साठी करत नाही आहोत. आपण हा सोशल अवेअरनेससाठी करतोय. आपण ज्या नेत्याला निवडतो तो त्याचं काम करतोय का हे लोकांना कळावं म्हणून आपण हा इंटरव्ह्यू करतोय. मला ह्याच्यात चूक नकोय. एव्हरीबडी हॅज टू बी अलर्ट. ओके तू सेट आहेस? बॅक एंड टीम ऑल सेट? मला एक्साइटमेंट नकोय. सगळे प्लीज अलर्ट. ताई मॅडम काय होतंय? बरं वाटत नाहीये का? नाही चक्कर. हो, ताई 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 उठ ना. ताई ताई काय होतंय? ताई ताई उठ ना. पाणी द्या ना प्लीज. ताई पाणी. ताई बरं वाटतंय? या ओके. ताई तुमचं अंग गरम आहे. तुम्हाला अशक्तपणा सुद्धा आलाय. आय एम ओके केदार. सगळ्यांनी कामाला लागा. इंटरव्ह्यूची तयारी करा. नाही नाही ताई तुम्ही अशा अवस्थेमध्ये इंटरव्ह्यू कसा घेणार? आपण हा इंटरव्ह्यू नाही कॅन्सल करू शकत केदार. द शो मस्ट गो ऑन. आपण हा इंटरव्ह्यू स्वतःसाठी नाही करतोय, आपण लोकांसाठी करतोय, अवेअरनेससाठी करतोय. आपण हा इंटरव्ह्यू कॅन्सल नाही करू शकत. मॅम त्यात सगळं लाईव्ह होणार. तुम्हाला मधनं ब्रेक सुद्धा घेता येणार नाहीये. दॅट्स ओके. नाही नाही असं कोणी आहे का दुसरं कोणी की जो इंटरव्ह्यू घेऊ शकेल? प्राईम टाइम न्यूज रीडर आहे आपली अंजली. हा, मग तिला सांगू का? टेलिप्रॉम्प्टर लागतो. ती नाही घेऊ शकत इंटरव्ह्यू. दया काका आधी इंटरव्ह्यू घ्यायचे पण त्यांची तब्येत आता बरी नाही. ते सुद्धा इंटरव्ह्यू नाही घेऊ शकणार आणि इन्व्हिटेशन खांडेकरांकडनं गेलंय. सो इंटरव्ह्यू सुद्धा खांडेकरांनीच घेणं अपेक्षित आहे. मॅम अंजली शिवाय दुसरा अंजली नाही घेऊ शकत. ऍक्च्युली ऑप्शन आहे. काय? की तर तू का नाही घेत हा इंटरव्ह्यू? मी नाही नाही मला यातलं काही नाही कळत. केदार तुला ह्याच्यातलं सगळं येईल मला खात्री आहे. आय नो यू कॅन डू दिस. नाही मॅम बापूराव जामखंडे आहेत ते. त्यांच्या समोर बसून त्यांना प्रश्न विचारणं खूप अवघड आहे. ते कसे उत्तर देतात माहिती आहे ना तुम्हाला? या आय नो पण आत्ता या क्षणी माझ्यापेक्षा जास्त तयारी केदारची आहे. मग तू का नाही हा इंटरव्ह्यू घेऊ शकत? सगळा रिसर्च तू केलाय, सगळे प्रश्न तू काढलेत. मग इंटरव्ह्यू घेऊच शकतो सारे. हे बघ मला माहिती आहे याआधी तू खूप केलेस माझ्यासाठी. त्यात मी आता पुन्हा ही जबाबदारी टाकते तुझ्यावर. पण मी ही जबाबदारी टाकते कारण तू हे करू शकतोस. आय नो इट. प्लीज. मी तुमची परिस्थिती समजू शकतो पण मला यातलं काहीच नाही येत. इंटरव्ह्यू मीडिया वगैरे. अहो मी साधं असं बसून सुद्धा कधी गप्पा नाही मारल्या आहेत. एवढी मोठी जबाबदारी माझ्यासारख्या नवख्यावर सोपवणं हे बरोबर वाटत नाहीये मला. अरे तसं नाहीये. MNN चॅनल खूप मोठं आहे आणि ते तुम्ही मोठं केलंय. तुमची जागा मी. ताई म्हणतोस ना मला. मग ताईसाठी प्लीज एवढं करशील? प्लीज. तू हा इंटरव्ह्यू घेऊ शकतोस केदार. प्लीज हा इंटरव्ह्यू घे.